इकडचा पण डायरीचे माझं आहे. आज आपण सुरुवात करतो आहोत. गेल्या तासाला आपण गीतेची पार्श्वभूमी पाहिली होती, कारण ज्ञानेश्वरी हा शेवटी गीतेवर आधारित ग्रंथ आहे. म्हणजे गीतेवरती ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलं किंवा गीतेचा जो अर्थ सामान्य लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यावेळच्या बोलीभाषेमध्ये त्यांनी जे निरूपण केलं ते सर्व ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर म्हणून आपण गीतेची पार्श्वभूमी गेल्या तासाला पाहिली आणि आज आपण ज्ञानेश्वरीकडे वळतो. अर्थात गेल्या तासाला कदाचित मी सांगितलं असेल, पण पुन्हा एकदा सांगते की मी ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पूर्णपणे घेणार नाही आहे, पण त्यातलं जे महत्त्वाचे काही भाग आहेत किंवा जे समजायला पाहिजे आहे तेवढं मी सांगणार आहे. आणि दुसऱ्या अध्यायापासून जेव्हा खरा भगवंताचा उपदेश सुरू होतो, तो गीतोपदेश आपल्याला कळावा हीच माझी ह्या अभ्यासवर्गामागची कल्पना आहे. आणि त्यामुळे आपण दुसऱ्या अध्यायापासून खरं म्हणजे जास्ती व्यवस्थित सगळं सुरू करणार आहोत. पण त्याच्यातसुद्धा काही ओव्या टाळणार आहे मी, की ज्या काही वेळेला त्याच विचाराचा जास्ती विस्तार किंवा अनेक उदाहरणं देणं किंवा काही वेळेला गणेशवंदन, मंगलाचरण, गुरुवंदन ह्याच्यामध्ये कितीतरी ओव्या आहेत. अर्थात त्या म्हणजे खूप चांगल्या आहेत. मी त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही की इतक्या सुंदर म्हणजे गुरुवंदन तर ज्ञानेश्वरांचं ऐकल्यानंतर गुरुला कसं वंदन करावं हे आपल्याला खरं म्हणजे कळतं. इतकं सुंदर गुरुवंदन संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. परंतु माझी जी अडचण आहे की मला खूप जास्त बोलवत नाही आणि म्हणून मी जरा लवकर हे सगळं आटोक्यात आणण्यासाठी या काही गोष्टी टाळते आहे. त्या कमी महत्त्वाच्या आहेत असं मुळीच नाही, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु माझा उद्देश या ठिकाणी फक्त एवढाच आहे की गीतोपदेश सर्व लोकांपर्यंत पोचावा. ही जी ज्ञानेश्वरांची इच्छा होती ती थोडीशी तरी साकार करण्याचा प्रयत्न मला करावा अशी माझी इच्छा. आता ज्ञानेश्वरीचा विचार करताना आधी थोडा पार्श्वभूमीचा विचार केला पाहिजे. आपण गीतेच्या पार्श्वभूमीचा केला होता, पण ज्ञानेश्वरांच्या बद्दल बोलताना दोन प्रकारे आपण विचार करू शकतो. एक म्हणजे ज्ञानेश्वरांचं जीवन आणि दुसरं म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी का लिहिली किंवा का सांगितली. ज्ञानेश्वरीचं निरूपण म्हणजे गीतोपदेशाचं निरूपण त्यांनी का केलं. अशा दोन प्रकारे आपल्याला विचार करता येऊ शकतो, म्हणजे माझ्या दृष्टीने तरी. आणि त्या प्रकारे मी विचार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदा ज्ञानेश्वरांच्या जीवनाबद्दल मी फार विस्तार करत नाही, कारण सर्वसाधारणपणे आपण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्वांना ज्ञानेश्वर हे व्यक्तिमत्व इतकं माहिती आहे आणि त्यांच्या एकूण जीवनामध्ये घडलेल्या खूप दयनीय अशा गोष्टी आपल्याला सर्व माहिती आहेत. त्यामुळे त्याचाच पुन्हा उल्लेख करायचा ह्याची गरज मला वाटत नाही. पण काही गोष्टींचा उल्लेख मला आवश्यक वाटतो की आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. हे सर्वांना माहिती आहे की खूप लहान म्हणजे विवाह झाल्यानंतर फार लवकरच त्यांनी घर सोडलं आणि त्यांनी पूर्ण विरक्ती घ्यायची ह्या कल्पनेने संन्यास घेतला. परंतु त्यांनी घेतलेला संन्यास हाच मुळी धर्माला सोडून होता, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. का सोडून होता? एक तर त्यांनी पत्नीची संमती घेतली नव्हती.
जरी अगदी लहान वयाचे जरी असले तरीसुद्धा विवाह झाल्यानंतर पत्नीला न सांगता घरातून विरक्तीसाठी जाणं हे बरोबर नव्हतं, धर्माला सोडून होतं. घरातल्या कोणाचीही, वडील माणसांची सुद्धा अनुज्ञा त्यांनी घेतलेली नव्हती आणि अशा प्रकारे ते घर सोडून गेले. एवढंच नाही तर ज्या गुरूंच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली त्यांनासुद्धा त्यांनी खरी परिस्थिती सांगितली नाही आणि म्हणूनच त्या गुरूंनी त्यांना संन्यासाश्रमाची दीक्षा दिली. तर आणि त्याही पलीकडे आणखीन पण एक गोष्ट आपण विचारात घ्यायची आणि ती म्हणजे अशी की ज्ञानेश्वरांच्या वडिलांचा हा संन्यास अशा स्वरूपाचा आहे की आपल्या धर्मकल्पनेनुसार माणसाने आयुष्यामध्ये 3 ऋणं फेडायची असतात. 3 ऋणं फेडलीच पाहिजेत ही आपली धर्मसंकल्पना आहे. आणि ती 3 ऋणं म्हणजे देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. तर आणि ही 3ही ऋणं माणसानी अगदी बाल्यावस्थेत म्हणजे ब्रह्मचर्याश्रमापासून ते संन्यासाश्रमापर्यंत ह्या ऋणांची फेड व्यक्तीने करत राहायची असते. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे गृहस्थाश्रम, की गृहस्थाश्रमामध्ये देवऋण आणि ऋषी ऋण ह्याची फेड तर करतच असतो माणूस. म्हणजे वेदाध्ययन आणि म्हणजे त्या दृष्टीने जे काही सगळं धर्माचरण आहे ते करतच असतो. पण त्याही पलीकडे पितृऋण हे जे आहे ते मुख्यतः गृहस्थाश्रमामध्येच फेडता येतं. कारण पितृऋण म्हणजे आपले जे पितृ जे आहेत त्यांचं ऋण फेडायचं. आणि ते कशा प्रकारे, तर प्रजोत्पादनामुळे नवीन प्रजा निर्माण होते. त्या प्रजेला चांगले आपले संस्कार आपण देत असतो आणि अशी सुसंस्कारित अशी प्रजा समाजामध्ये असणं ही समाजाची गरज असते. तर आपण समाजासाठी खूप मोठं कार्य त्या प्रकारे करत असतो. म्हणजे प्रजोत्पादन हे केवळ आपल्याला मुलं होणं आणि आपल्याला आनंद होणं इथपर्यंत नाही आहे, तर त्याचा संबंध समाजाशी त्याचा संबंध आहे. आणि अशा पितृऋणाची आणि त्याचबरोबर केवळ प्रजोत्पादन नाही तर गृहस्थाश्रमामध्ये असणारा माणूस हा म्हणजे आपल्या प्रजेचं संगोपन तर करतोच, पण त्याचबरोबर घरामध्ये, कुटुंबामध्ये, आणि त्या काळामध्ये तर कुटुंब हे विस्तारित कुटुंब असायचं. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या किंवा आपल्या आश्रयाला असणाऱ्या सर्वांचं पालनपोषण करणं. एवढंच नाही तर जी काही जनावरं, जी काही इतर गरजू माणसं त्यांचंही पालनपोषण करणं. आणि इतकंच नाही तर आपल्या धर्मकल्पनेनुसार संन्यासी आणि ब्रह्मचारी हे स्वतः उदरनिर्वाहासाठी काही करू शकत नाहीत, तर त्यामुळे ते भिक्षेवरती त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यांना भिक्षा कोण देणार? गृहस्थाश्रमी माणूस देणार. तर त्यामुळे गृहस्थाश्रम हा संपूर्ण समाजाचा केंद्रबिंदू मानला जातो. माणसाच्या आयुष्याचा तर आहेच, पण संपूर्ण समाजाचा तो केंद्रबिंदू मानला जातो. आणि असा गृहस्थाश्रमी माणसाने जी कर्तव्य करायला पाहिजेत त्या कर्तव्यांची पूर्ती न करता आणि इतर कोणालाही न सांगता त्यांनी संन्यास घेतलेला होता आणि म्हणून तो धर्माला सोडून होता. आणि अशा ह्याच्यामध्ये हॅलो हां, शक्यतो आपले मोबाईल बंद करा. मी पण विसरले. तर अशा प्रकारे त्यांचा संन्यास हा धर्माला सोडून होता. आणि त्यामुळे ज्यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली होती त्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही परत जा,
तुम्ही पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये जा आणि तुमची जी कर्तव्य आहेत ती तुम्ही पूर्ण करा. आणि अशा प्रकारे गुरूंनी सांगितल्यामुळे गुरूंच्या आज्ञेमुळे ते पुन्हा परत आले होते. आणि मग त्यांची पत्नी जिथे होती तिथे आळंदीला ते आले आणि त्यानंतर त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. 4 अपत्य झाली. आता ह्यानंतर एक महत्त्वाचा उल्लेख मी करते की जो आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि तो असा की ही म्हणजे विठ्ठलपंत ह्यांच्या ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं नाव. तर विठ्ठलपंत आणि हे 4 मुलं आणि पत्नी ह्यांच्यासह ते त्र्यंबकेश्वराला दर्शनासाठी गेलेले होते. आणि तिथे गेलेले असताना असं काहीतरी झालं की काही असा प्रसंग आला की ज्यामध्ये निवृत्ती आणि ही बाकीची सर्व ह्यांच्यामध्ये ताटातूट झाली. आणि निवृत्ती वाट शोधत एकीकडे गेला आणि ही सर्वजणं त्याला शोधत होती पण तो काही त्यांना सापडला नाही. आणि असा तो निवृत्ती वाट शोधत एका गुहेमध्ये गेला. आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथ हे तपश्चर्येला बसलेले होते. आणि गहिनीनाथांना असा एक आदेश मिळालेला होता की ज्या आदेशानुसार त्यांनी निवृत्तीला त्यानंतर नाथपंथाची दीक्षा दिली. त्यांना तो आदेश होता की तुमच्याकडे असा कोणी येईल आणि त्याला ही दीक्षा द्यायची आहे. तर त्यांनी नाथपंथाची दीक्षा निवृत्तीला दिली. आणि निवृत्तीनंतर निवृत्तीचा निवृत्तीनाथ झाला आणि तो स्वगृही नंतर परतला आणि सर्वांच्या बरोबर आला. परंतु हे जे कुटुंब होतं, आत्ता हा जो मी उल्लेख केला तो अशासाठी केला, लक्षात घ्या. हा मी महत्त्वाचं असं आधी म्हटलं. याचं कारण असं की ज्ञानेश्वर हे नाथपंथीय होते असा उल्लेख ह्याच्या पुढे अनेक वेळेला आपण ज्ञानेश्वरीमध्ये करणार आहोत. आणि ते नाथपंथीय का होते ह्याची ही मागची पार्श्वभूमी आहे आणि ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि नाथपंथाची एक विशिष्ट प्रकारची शिकवण आहे की ज्याचा प्रभाव ज्ञानेश्वरांवरती निश्चितपणे झाला होता, त्यांच्या विचारांवरती, वर्तनावरती. आणि एवढंच नाही तर गीतेचं जे काही त्यांनी निरूपण केलं त्यामध्येही आपल्याला तो जाणवतो नाथपंथीय त्यांचा झालेला प्रभाव. तर त्यामुळे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता हे जे कुटुंब होतं, ह्या कुटुंबाची एकूण परिस्थिती म्हणजे सामाजिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती. तर हे कुटुंब समाजातून बहिष्कृत केलेलं असं कुटुंब होतं. आणि त्याचं कारण म्हणजे की त्यांना आश्रमभ्रष्ट असं म्हटलेलं होतं की संन्यासाश्रम स्वीकारून नंतर परत संसारामध्ये ते आले म्हणून ते आश्रमभ्रष्ट असं मानून जो आळंदीचा जो ब्रह्मवृंद किंवा ब्राह्मण सभा जी होती. आता ब्राह्मण सभा किंवा ब्रह्मवृंद हा जो मी उल्लेख करते त्याचं कारण असं की त्या काळामध्ये लिखित कायदे नव्हते. तो काळ असा होता की ज्या वेळेला जात पंचायतींचे कायदे किंवा खेड्याच्या पंचायतीचे कायदे किंवा राजांनी काही केलेले कायदे एवढ्याचा प्रभाव सर्व ह्याच्यावरती असायचा. तर त्यामुळे ब्रह्मवृंद किंवा ब्राह्मण सभा याचा अर्थ ब्राह्मणांची पंचायत. तर आळंदीच्या ब्राह्मणांच्या पंचायतींनी त्यांना समाजातून बहिष्कृत केलं कारण त्यांच्यामध्ये ते आश्रमभ्रष्ट होते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, समाजामध्ये वावरता येत नाही, अशा प्रकारची अत्यंत दैन्यावस्था त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी असा निर्णय घेतला की आपण ह्या ब्रह्मवृंदाकडे जाऊन काही त्यांना सांगावं. आणि त्यांनी असं सांगितलं ब्रह्मवृंदाला आळंदीच्या की तुम्हाला जे काही आम्हाला
प्रायश्चित्त आम्ही भोगावं असं तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते प्रायश्चित्त भोगायला तयार आहोत. परंतु आमच्यापेक्षाही आमच्या मुलांचं ह्याच्यामुळे फार नुकसान होणार आहे, तर ते टळावं म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आणि आळंदीच्या त्या ब्रह्मवृंदाने जी शिक्षा म्हणजे की जे प्रायश्चित्त त्यांना सांगितलं ते म्हणजे देहांताची शिक्षा त्यांना सांगितली की तुम्ही जिवंत राहणं ही चूक आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर मुलांच्या नकळत विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई ह्यांनी नदीमध्ये हे करून आपला प्राण सोडला. आता त्यानंतर ही 4 मुलं लहान वयाची, निराधार, आईवडील नाही, संबंध समाजाने बहिष्कृत केलेल्या अवस्थेमध्ये असे एकमेकांना आधार देत जगत होते. पण त्या चौघांनी असा निर्णय घेतला की आपण पैठणला जाऊया. कारण पैठणला त्यावेळेला महत्त्वाचं मुख्य असं धर्मपीठ होतं आणि पैठणच्या धर्मपीठाने दिलेला निर्णय हा मान्य केला जायचा, सगळीकडे मान्य केला जायचा. तर म्हणून आपण तिथे जावं आणि आपली जी परिस्थिती आहे ती सांगावी म्हणून ते पैठणला गेले. आणि पैठणला जाऊन त्यांनी आपली सर्व हे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की जी देहांताची शिक्षा आमच्या आईवडिलांना दिली ती त्यांनी भोगलेली आहे, तर आता तरी निदान तुम्ही आम्हाला शुद्ध करून घ्या आणि आम्हाला आता समाजामध्ये वावरण्याचा अधिकार द्या. तरी पैठणच्या ब्रह्मवृंदाने ते मानलं नाही. आणि मग ज्ञानेश्वरांनी आपलं योग सामर्थ्य जे होतं त्यांच्यामध्ये त्याची प्रचिती सर्वांना दिली, तिथे असलेल्या लोकांना. मी फार त्याचं विस्तार करत नाही, पण सर्वांना माहिती आहे की रेड्याच्या तोंडून त्यांनी वेद म्हणून घेतले, मंत्र म्हणून घेतले. तर त्याच्या मागे त्यांची कल्पना अशी होती की एकतर म्हणजे रेडा आणि माणूस ह्याच्यामध्ये काही तसा फरक नाही आणि जो ईश्वर रेड्यामध्ये आहे तोच माणसामध्ये आहे. तर त्यामुळे रेड्याकडून मंत्र म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. आणि रेड्याने तसं केलं आणि ह्याच्या मागे अर्थातच ज्ञानेश्वरांचं योग सामर्थ्य होतं. ही काही सर्वसाधारण कोणालाही साधणारी अशी गोष्ट नव्हती, पण ते त्यांनी केलं. आणि मग त्यानंतर ह्यांचं स्थान काय आहे हे तिथल्या ब्रह्मवृंदाला कळलं आणि मग त्यांनी असं त्यांना शुद्धीपत्र काही प्रमाणात किंवा काही स्वरूपामध्ये त्यांना शुद्धीपत्र दिलं. आणि मग त्यानंतर ही 4 भावंडं निराळ्या ठिकाणी देवदर्शनाला किंवा निरूपण करायला वगैरे अशी जाता जाता अहमदनगरच्या त्या जवळपास नेवासे हे जे गाव आहे त्या ठिकाणी महालया या देवतेचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये हे पोचले आणि दर्शनाला ते गेलेले होते. पण त्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना असं सांगितलं की आत्तापर्यंत जे काही चाललंय ते तू चमत्कार करतोयस आणि तुझ्या चमत्काराला लोक नमस्कार करताय, तर हे आता तू थांबव. ह्याच्यातून काही साध्य होणार नाही आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते काय साध्य करायचं आहे तर समाजामध्ये लोकांना धर्म म्हणजे काय हेच कळेनासं झालेलं आहे. तर धर्म म्हणजे काय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी गीता, भगवद्गीता जी आहे त्यातला जो उपदेश आहे भगवंताचा तो सामान्य लोकांपर्यंत पोचेल अशा स्वरूपामध्ये तू सांग, असा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आदेश दिला. आणि त्या आदेशानुसार ज्ञानेश्वर
त्याच देवालयामध्ये तिथे असलेल्या एका खांबाला, ज्याला पैस असं म्हणतात, आणि हा खांब अजूनही आहे. ते देवालय पूर्ण मोडकळीला आलंय, पण हा खांब अजूनही आहे. आणि त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी गीतोपदेश सामान्य लोकांच्या बोली भाषेमध्ये, म्हणजे त्या काळामध्ये जी महाराष्ट्रामध्ये बोलीभाषा होती त्या बोलीभाषेमध्ये गीतोपदेश सांगायला सुरुवात केली. त्यांनी गीतेचा भावार्थ सांगितला, म्हणून त्या निरूपणाला, त्यांच्या निरूपणाला त्या काळामध्ये भावार्थ दीपिका असंच म्हणत असत. आता आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो. तर अशी ही ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली. पण त्याच्या पुढे आणखी एक प्रश्न निर्माण होतो की त्यांनी गीतेचा उपदेश किंवा गीतेत असलेला उपदेशच का सांगितला, किंवा निवृत्तीनाथांनी त्यांना असं का सांगितलं की गीतोपदेश तू सामान्य लोकांपर्यंत पोचव, असं का सांगितलं, ह्याचाही थोडाफार विचार आपण करायला पाहिजे. आणि तो विचार करता आपल्याला एक प्रकारे ह्या मागची थोडी पार्श्वभूमी म्हणजे काय की त्या काळचं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक जीवन कशा प्रकारचं होतं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. की त्या काळामध्ये काय परिस्थिती होती समाजामध्ये. धर्म, जे निवृत्तीनाथ म्हणतात की धर्म लोकांना कळला पाहिजे. आज लोकांना धर्म म्हणजे काय हे कळत नाही आहे. अशी ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशा स्वरूपाची होती ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून त्याचा थोडक्यामध्ये उल्लेख करते की त्या काळामध्ये असं झालेलं होतं. एकतर राजकीय काळ तर असा होता की फार विस्तार मी आता करत नाही. ज्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या अगदी अखेरीला आपण येणार आहोत त्यावेळेला एक ओवी आहे, आणि त्या ओवीमध्ये त्या कुठल्या काळामध्ये त्यांनी हा भावार्थ दीपिका सांगितली त्याचा उल्लेख आहे. त्यावेळेला मी याचा विस्तार जास्ती करीन, पण आत्ता मी फक्त एवढंच सांगते की त्यावेळची राजकीय परिस्थिती ही अत्यंत चांगल्या प्रकारची अशी नव्हती. त्यावेळेला यदुवंशीय म्हणजे यादव कुळातले राजे, राज्य कारभार महाराष्ट्राचा बराच भाग हा त्यांच्या खाली होता, आणि देवगिरी ही त्यांची राजधानी होती, आणि तिथून ते राज्य करत होते. आणि यादव राजांचा खरं म्हणजे कालखंड असा आहे की पूर्वीचा जर पाहिला तर अशा प्रकारचं आहे की हे फार अत्यंत चांगल्या प्रकारचे राजे होऊन गेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतका चांगला राज्याचा सगळी राज्याची परिस्थिती, म्हणजे रामराज्य असावं अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये आलेली होती. यादवांच्या काळामध्ये सर्व प्रकारची विद्वत्ता, सर्व प्रकारच्या कला, या सगळ्यांना राजाश्रय हे यादव राजे देत होते. आणि त्यामुळे अत्यंत आणि सर्व सुबत्ता, सर्व म्हणजे संपत्ती, सत्ता, पराक्रम, ऐश्वर्य आणि सर्व एक प्रकारचं सुख त्या काळामध्ये होतं. पण ही परिस्थिती कधी होती? ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये नाही, त्याच्या आधीचे जे यादव राजे होऊन गेले त्यांच्या काळातली ही परिस्थिती होती. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये रामचंद्र यादव नावाचा राजा होता जो देवगिरीवर राज्य करत होता. आणि रामचंद्र ह्याचा जर ज्ञानेश्वरांनी वेगळं वर्णन केलं आहे त्याचा मी उल्लेख नंतर करीन, पण आत्ता ह्या ठिकाणी सांगते की आपण जर इतिहास पाहिला, म्हणजे इतिहासाचं महाराष्ट्राचा इतिहास जो इतिहासकारांनी लिहिलेला आहे तो जर आपण लक्षात घेतला तर असं दिसतं की रामचंद्र यादव हा अशा प्रकारचा, जे वर्णन मी आत्ता केलं अशा प्रकारचा राजा मुळीच नव्हता. उलट म्हणजे इतिहासकारांपैकी एकाचं नाव मी सांगते की जे आपल्या परिचयाचं आहे, पुरंदरे.
बाबासाहेब पुरंदरे आपल्याला सर्वांना माहिती असलेली व्यक्ती. ह्या बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे ह्या रामचंद्र यादवाबद्दल असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा हा राजा अत्यंत बेसावध आणि बेजबाबदार राजा होता. अशा प्रकारचं वर्णन आहे. अत्यंत बेसावध आणि बेजबाबदार राजा होता. इतकंच नाही तर असे स्पष्ट त्यांनी हे केलेले आहे, शब्द वापरलेले आहेत की महाराष्ट्राचा हा राजा नालायक होता. अशा प्रकारचा उल्लेख पुरंदरेंनी केलेला आहे. आणि वस्तुस्थिती जर आपण पाहिली किंवा त्याच्या पुढे काय घडलं आपण ते जर पाहिलं तर हे त्यांनी केलेलं किंवा इतर इतिहासकारांनी केलेलं हे विधानं, अशी विधानं ही सत्य वाटतात. कारण या रामचंद्राच्या काळातच देवगिरी बुडाली. अल्लाउद्दीन खिलजीने जे आक्रमण केलं आणि जो ह्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पुढे सत्ता जी त्यांची सुरू झाली तो काळ हाच होता की ज्या काळामध्ये तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकीय स्वास्थ्य खूप होतं. ह्या काळामध्ये ते स्वास्थ्य गेलेलं होतं. ही राजकीय परिस्थिती होती आणि अशा राजकीय परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे राजा आणि शासन संस्थाच मुळी स्थिर नाही, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एकूण समाजसुद्धा मग विस्कळीत होतो, विघटित होतो. आणि तेच घडलं होतं की अनेक प्रकारचे संप्रदाय, धार्मिक संप्रदाय, अनेक संप्रदाय, निरनिराळ्या प्रकारची मतं, निरनिराळ्या प्रकारच्या मतांच्या लोकांचे एकमेकांशी वादविवाद, म्हणजे काही द्वैत सांगणारे, काही अद्वैत सांगणारे. अद्वैतामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेलं अद्वैत वेगळं आहे, रामानुजाचार्यांनी सांगितलेलं वेगळं आहे, मध्वाचार्यांनी सांगितलेलं वेगळं आहे, वल्लभाचार्यांनी सांगितलेलं वेगळं आहे. तर असं प्रत्येकाचं पुन्हा वेगवेगळं निवेदन, त्यांचे वेगवेगळे विचार, म्हणजे द्वैत अद्वैत आहे. शैव वैष्णव हा भेद तर संबंध भारतामध्ये तो होतात, महाराष्ट्रामध्येही होता. एवढंच नाही तर निरनिराळ्या प्रकारचे संप्रदाय निर्माण झाले होते. लिंगायत होते, नंतर महानुभाव होते, काही जैन धर्माचा प्रसार त्या काळामध्ये झालेला होता. त्यामुळे काही जैन धर्माकडे गेलेले, मूळचे हिंदू काही जैन झालेले, काही बौद्ध झालेले, अशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मांचा प्रभाव, विचारांचा प्रभाव होता. आणि अशा सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये धर्म म्हणजे काय हे कोणाला कळतच नव्हतं. आणि धर्म म्हणजे काय तर आपला जो संप्रदाय आहे, आता समजा आपण महानुभावी पंथाचे असलो तर आपण महानुभावी पंथाची जी दैवता आहेत, त्यांचे जे विचार आहेत त्याप्रमाणे आपण करायचं, दुसरे काहीतरी वेगळंच करणार, अशा प्रकारची परिस्थिती सगळी निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे निरनिराळ्या देवदेवता, निरनिराळ्या प्रकारची मंत्र तंत्र, मग त्याच्यात पुन्हा जारण मारण, अशा प्रकारे भूत खेत, सगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या कनिष्ठ प्रतीच्या श्रद्धा, ह्या सगळ्या अत्यंत प्रसारित झालेल्या होत्या सगळ्या समाजामध्ये महाराष्ट्रातल्या. आणि आपल्याच देवतांचं पूजन करायचं, दुसऱ्यांना चुकीचं म्हणायचं, यज्ञयाग करायचे, कर्मकांड करायची, ह्याच्यामध्येच ह्यालाच धर्म म्हणायचं. म्हणजे अधर्म धर्म इति अशी परिस्थिती झाली होती की अधर्मालाच धर्म म्हणायचं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि या परिस्थितीतून समाज बाहेर पडला पाहिजे म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना हा आदेश दिला की धर्म म्हणजे काय हे भगवद्गीतेमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि तो विचार तू सामान्य लोकांपर्यंत पोहोचव म्हणून ज्ञानेश्वरांनी
भावार्थ दीपिकेचं निरूपण केलं. हा काळ फार पूर्वीचा, 700 वर्ष उलटून गेली. 13व्या शतकातला काळ, म्हणजे ज्ञानेश्वरांचा जन्म 1275चा. त्यांनी भावार्थ दीपिकाचं निरूपण केलं 1290मध्ये, म्हणजे 13व्या शतकातला हा काळ. त्या काळामध्ये ही अशा प्रकारची परिस्थिती होती की जी आज आपला जो विचार केला तर खरोखर आपणही कुठेतरी असेच चाचपडतो आहोत असं मला तरी वाटतं. की नक्की काय करायचं आपण, काय म्हणजे आज एक जण हे सांगतंय, उद्या एक जण ते सांगतोय, हे केलं म्हणजे असं होतं. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते, एकदम आठवलं ह्याच्यामध्ये दासगणू महाराजांच्या जीवनातली ही गोष्ट आहे की त्यांनी, मला त्या गावाचं नाव आठवत नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी पांडुरंगाचं मंदिर बांधलं. त्यांचंच गाव, तर गोरट्याला त्यांनी पांडुरंगाचं मंदिर बांधलं. आणि लगेच त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी शनीचं मंदिर तिथे बांधलं. तर त्यांना असं विचारण्यात आलं की कारण दासगणू महाराजांचे विचार हे वेगळ्या प्रकारचे आहेत ह्याची ज्यांना कल्पना होती त्यांनी, म्हणजे अनंतराव आठवले, त्यांनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही असं काय, म्हणजे पांडुरंगाचं मंदिर आपण बांधलं तर शनीचं मंदिर इथे कशा करता तुम्हाला हवं आहे. तर त्यांनी सांगितलं की लक्षात घे की शनीचं मंदिर बांधलं की त्याच्यासाठी लोक गावामध्ये नक्की येतील आणि मग आलोच आहोत गावामध्ये तर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, म्हणून तरी पांडुरंगाचं दर्शन घेतील. म्हणजे किती पहा आता. आणि आजही तीच परिस्थिती आहे. अनंतराव आठवलेंच्याच कुठल्या तरी ह्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की आजही आज म्हणजे आता त्यालाही काही वर्ष लोटली की त्याही वेळी अशीच परिस्थिती होती की शनीचा ज्या वेळेला काही महात्म्याचा दिवस असतो त्यावेळेला तिथे 1000 नारळ फुटतात शनीच्या देवळामध्ये, आणि पांडुरंगाच्या एकादशीला एक 10 नारळ सुद्धा फुटत नाहीत. म्हणजे पहा की आपण कुठे आहोत, की आपल्याला काय साध्य करायचं हेच आपल्याला आता कळत नाही आहे. कुठेतरी म्हणजे इतकं काहीतरी अशा काहीतरी अनिश्चित किंवा असुरक्षित अशा काहीतरी अवस्थेमध्ये आपण असतो की कोणाचं तरी आपल्याला सहाय्य हवं. मग शनी, मग आणि कोण असं आपण जे करायला जातो त्याच्यामध्ये आपण धर्म म्हणजे काय हे विसरून गेलो आहोत. ही खरं आजची सुद्धा परिस्थिती आहे. तर आणि म्हणून ही 700 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आजसुद्धा आपल्याला फार महत्त्वाची आहे, आपल्याला जीवनदर्शी आहे. आपल्याला जीवन कसं जगावं, जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहावं हे सांगणारी ती ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून आपण तिचा अभ्यास करायचा आहे. आता आज आपण ह्या ज्ञानेश्वरीला सुरुवात करतो आहोत. ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना मी पहिला अध्याय सुरू करते आहे. पहिल्या अध्यायातल्या, तुमच्याकडे सर्वांकडे ज्ञानेश्वरी असेल असं मी गृहीत धरते, कारण असायला पाहिजे. ज्ञानेश्वरी समोर असल्याशिवाय आपल्याला अर्थ किंवा मी काय बोलते हे लक्षात येणार नाही, त्यातले शब्द आपल्याला कळले पाहिजे. तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या 2 ओव्या आज आपण घेणार. 2 ओव्यांचं आज आपण विवेचन करणार आहोत. आणि मी जरी म्हटलं असलं की मी पहिला अध्याय घेणार नाही आहे पूर्णपणे, तरीसुद्धा ह्या पहिल्या 2 ओव्या आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत अशा स्वरूपाच्या. आणि का तर ह्या पहिल्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीचं सर्व महत्त्वाचं तत्त्वज्ञान आलेलं आहे.
2 ओव्यांमध्ये आहे. कसं ते आता दिसेल आणि ते जितकं आपण पुढे जाऊ तितकं ते आणखीन स्पष्ट होईल. ह्या पहिल्या 2 ओव्यांमध्ये सगळं महत्त्वाचं जे काही ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगितलं आणि गीतेचं जे तत्त्वज्ञान आहे ते खूप चांगल्या स्वरूपात केवळ 2 ओव्यांमध्ये आलेलं आहे आणि त्या ओव्या आपण आत्ता पहिल्यांदा पाहणार. खरं म्हणजे ह्या दोन्ही ओव्या एकमेकाला लागून आहे, पण मी 2 ओव्या तर लागून पुढे घेणारच आहे, पण पहिल्यांदा कळावं म्हणून पहिली ओवी आधी आपण घेतो आहोत आणि ती ओवी अशी आहे. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, अशी ओवी आहे. ही जी ओवी आहे इतकी महत्त्वाची आहे की या ठिकाणी किती गोष्टींचा उल्लेख झालेला आहे पहा. पहिला जो शब्द आहे, आपण ह्याच्यातला प्रत्येक शब्द पाहणार आहोत, कारण प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. तर ह्यातला पहिला शब्द जो आहे ओम. कल्पना करा की त्या काळामध्ये त्या महालयाच्या देवळात, म्हणजे मी ज्या वेळेला हे वाचत होते त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा विचार आला, म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण अशी कल्पना करू की त्या महालयाच्या देवळामध्ये त्या काळामध्ये सगळं शांतपणे सगळे बसलेले आहेत ज्ञानदेवांसमोर आणि त्या देवळामध्ये ओंकाराचं स्फुरण ज्ञानदेवांनी केलं असेल. काय पवित्र आणि किती भव्य त्या ठिकाणी वाटलं असेल की तो जो काही ओंकार घुमला असेल तिथे त्या संबंध त्या देवालयामध्ये, ते आपण लक्षात घेऊया आणि त्या भावातून आपण ह्या ओंकाराचा विचार करूया की ओम असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे ओंकाराचं स्फुरण असं त्याला म्हणतात, किंवा ओंकाराचा किंवा प्रणवाचा उच्चार किंवा आणखी चांगल्या शब्दामध्ये प्रणवाला किंवा ओंकाराला वंदन. ओंकार ह्याचं उच्चार करून त्यांनी वंदन केलेलं आहे ओंकाराला. तर ह्या ओंकाराचं जे त्यांनी स्फुरण केलं ते का केले आहे हे आपण विचारात घेऊया. की एक तर आपली वैदिक परंपरा अशी आहे की कुठल्याही कार्याचा आरंभ हा ओंकाराने करायचा असतो. ही वैदिक परंपरा आहे. ओंकार आधी त्याचं स्फुरण आधी केलं जातं. कुठल्याही ग्रंथाचा प्रारंभ सुद्धा ओंकाराने केला जातो. ओंकार एवढंच नव्हे तर भगवद्गीता ज्याच्यावरती ज्ञानेश्वरांनी निरूपण केलं, त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात प्रणवानी किंवा ओंकाराने करावी. तर त्यामुळे अर्थातच ज्ञानेश्वर जे भगवद्गीतेचं निरूपण करतायत त्यांनी ओंकाराने सुरुवात केली, यामध्ये काहीच नवल नाही. पण याहीपेक्षा आणखी एक विचार आपण करायचा आहे आणि तो म्हणजे असा की मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर नाथपंथीय होते. कारण निवृत्तीनाथांनी जी नाथपंथाची दीक्षा घेतली ती त्यानंतर ज्ञानेश्वरांना त्यांनी दिली. तर त्या ज्ञानेश्वर हे नाथपंथीय होते आणि नाथपंथीय लोकांमध्ये अशा प्रकारचा एक विचार आहे की ओंकाराचं मौन म्हणजे काय, मौन उच्चार, त्याचा मौन ध्यान म्हणा, मौन जप
किंवा मौन ध्यान हे अखंडपणे करत असावं असा नाथपंथाचा आदेश आहे की ओंकाराचा मौन म्हणजे मौन ह्याचा अर्थ की वैखरी वाणीनी नाही, मौखिक स्वरूपात नाही, उच्चार करून नाही, आतल्या सतत अखंड. आणि खरंच म्हणजे आता तो नाथपंथाचं जरी हे विचार असला तरी आपण सुद्धा करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येक वेळेला आपण काही वेळेला इतके काहीतरी कुठल्या तरी कारणाने असे उद्विग्न झालेलं असतो, शांत व्हायला हवं असतं. का नाही आपण त्यावेळेला हा प्रयत्न करून पाहायचा. आणि मी स्वतः करते, तर म्हणून मी सांगते की ओंकाराचा मौन जप किंवा मौन ध्यान हे अखंडपणे करत असावं माणसाने, असा नाथपंथाचा आदेश आहे. आणि हे नाथपंथीय होते, त्यामुळे अर्थातच आणि ह्या नाथपंथीय लोकांनी तर असं त्यांच्या लेखनामध्ये अशा काही वेळेला असं आढळतं लिहिलेलं की हा अध्यात्माचा राजरस्ता आहे. ओंकाराचं स्मरण करणं किंवा ध्यान करणं हा अध्यात्माचा राजरस्ता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अध्यात्माचा राजरस्ता ह्याचा अर्थ काय की तुम्हाला आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, तुम्हाला जर पुढे जायचं असेल अध्यात्मामध्ये, तर हा राजरस्ता आहे, कुठे काही अडचण येणार नाही, ओंकाराचा जप करत राहा असं त्याला राजरस्ता म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे नाथपंथीय लोकांमध्ये हा ओंकाराचं महत्त्व खूप आहे. आणि ज्ञानेश्वर हे नाथपंथीय असल्यामुळे त्यांनी अर्थातच ओंकाराचं स्फुरण सुरुवातीला केलेलं आहे. आता त्याच्या पुढे आपण जातोय. ओंकार हा शब्द आपण त्याचा विचार केला. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय, नमोजी आद्या. नमोजी आद्या. आता नमोजी ह्याचा अर्थ साधा आहे की मी वंदन करतोय, मी वंदन करतोय, मी नमस्कार करतोय. आता हा जो नमोजी शब्द जो आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो क्रियापद, मी करतो आहे, म्हणजे ही क्रिया सांगितली. आता हे नमोजी हे ह्या सर्वाला लागू होतं, म्हणजे ओंकारालाही लागू होतं. त्याच्या पुढे जे सगळे शब्द आलेत ना, आद्या, वेदप्रतिपाद्या, स्वसंवेद्य, आत्मरूपा, त्या सगळ्याला ते नमन आहे, त्या सगळ्याला ते नमन आहे, त्या सगळ्याला ते वंदन आहे. केवळ एकाच शब्द आपण नाही लक्षात घ्यायचा आहे, कारण नाही तर मग नमोजी आद्या म्हटल्यानंतर तिथेच नाही थांबायचं. तर सगळ्याला ते वंदन आहे. आणि सगळ्याला वंदन आहे ह्याचा अर्थही असा आहे की हे जे पुढचे सगळे शब्द आहेत ना, ते सगळे खरं म्हणजे पुढे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल हे सगळे एकच आहेत. हे सगळे एकच आहेत, एकाच अर्थी आहेत, एकासाठीच वापरलेले आहेत. त्या सगळ्याचं मूळ एकच आहे, तर एकासाठीच वापरले. म्हणजे काय, आता पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरलाय आद्या. आद्या म्हणजे आद्य म्हणजे काय, आद्य म्हणजे सगळं हे साकार विश्व निर्माण होण्यापूर्वी जी एक शक्ती अस्तित्वामध्ये होती, आद्य त्याला म्हणतात. की ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, अशा प्रकारची आद्य फार पूर्वी, सर्वापूर्वीची, म्हणजे ती कधी अस्तित्वात आली वगैरे याचा आपण विचारच करू शकत नाही, कारण ती फारच आधीची आहे, ती अस्तित्वातच होती अशी कल्पना आहे. तर ती आद्य शक्ती. आता त्याला आद्या असं म्हटलंय, त्या शक्तीला. आणि आद्या ही शक्ती म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण परब्रह्म असं एरवीच्या भाषेमध्ये नेहमी ज्याचा उल्लेख करतो, परब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, परमेश्वर म्हणतो, सर्वांपेक्षा काहीतरी उच्च असं जे स्थान आहे ते आपण जे कल्पना करतो, ती आद्यशक्ती, ती आद्यशक्ती.
परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर ही ती आद्यशक्ती, आणि त्या आद्यशक्तीला त्यांनी नमन प्रथम केलं आहे. त्यानंतर ते काय म्हणतात, वेद प्रतिपाद्या. आता वेद प्रतिपाद्या ह्याचा अर्थ, वेद जे आपले 4 वेद आहेत, ते वेद ज्याचं प्रतिपादन करतात. प्रतिपादन म्हणजे काय, सांगणं, वर्णन करणं, सांगणं किंवा वर्णन करणं. वेद ज्याचं प्रतिपादन करतात, वेदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे, प्रतिपाद्या असं जे म्हटलंय ना, म्हणजे वेदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो कुठला आहे, तर परब्रह्म. परब्रह्माचं सगळं वर्णन वेदांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या वेदांमध्ये किंवा वैदिक वाङ्मयामध्ये ह्या परब्रह्माचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी प्रयत्न असं म्हणते, ह्याचं कारण असं की वेदांनी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना परब्रह्माचं स्वरूप शब्दामध्ये सांगता आलं नाही. आणि म्हणून वेदांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हा उद्गार दिसतो, नेती नेती न इति, न इति. म्हणजे असं हे म्हणजे काय आहे, हे म्हणजे ना हे असंच आहे, असंच आहे, असंच आहे, असंच आहे म्हणताना म्हणजे हे का, नाही नाही हे नाही, असं जे आपण म्हणतो ना ते आहे की नेती न इति. वेदांना शब्दामध्ये परब्रह्माचं स्वरूप सांगता आलेलं नाही, पण त्यांचा परिपाद्य विषय, त्यांना ज्याचं वर्णन करायचं होतं तो जो विषय होता तो म्हणजे परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. आणि म्हणून वेद प्रतिपाद्या असं शब्द आलेला आहे. आता त्याच्या पुढे जय जय स्वसंवेद्या. आता जय जय म्हणजे पुन्हा त्या नमोजीचंच पुन्हा वेगळ्या शब्दामध्ये मी वंदन करतो असाच त्याचाही अर्थ आहे. पण एक ओवीची एक रचना ठेवण्यासाठी ते जय जय शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. तर जय जय स्वसंवेद्या असं म्हटलेलं आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं पुढचाही शब्द त्याच्याबरोबर जोडून घ्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे एकत्र विचारात घेऊया. कारण स्वसंवेद्य ह्याचा एक अर्थ असाही होतो की ज्याला स्वतःचं ज्ञान आहे, त्याला स्वतःचंच ज्ञान आहे. ते परमात्मा परब्रह्म हे ज्ञानपूर्ण आहेच, आत्मा हा ज्ञानपूर्ण आहेच, ही एक कल्पना त्यामध्ये आहे. पण त्याच्याच बरोबर आणखी एक विचार आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं जे म्हटलेलं आहे ते त्याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ असा होतो की आत्मरूप म्हणजे आत्मा, आपला जो आत्मा आहे त्या आत्म्यालाही ते वंदन आहे. नमोजी हे सगळ्याला लागू होतं असं मी सुरुवातीलाच सांगितलं की पहिल्यापासून आद्या वेद प्रतिपाद्या आणि आता आत्मरूपाला पण ते लागू होतं, तर त्यालाही ते वंदन आहे. जय जय तर म्हटलेलंच आहे. तर हा जो आत्मा आहे, हा आत्मा त्याला स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आपलं जे आत्मरूप आहे, आपला जो आत्मा आहे हा परमात्माच आहे आणि तो स्वसंवेद्य आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्यात संवेद्य ह्याचा अर्थ त्याचं ज्ञान होणं, ज्ञान होणं म्हणजे संवेद्य. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःलाच त्याचं ज्ञान होतं, स्वसंवेद्य.
म्हणजे स्वतःलाच त्याचं ज्ञान होतं. आत्मा परमात्मा ह्याचं ज्ञान हे स्वतःलाच होतं. ते कोणी सांगून होत नाही आणि म्हणूनच वेदांनाही सांगता आलं नाही. वेदांनाही सांगता आलं नाही की परमात्मा कसा आहे, आत्मा कसा आहे, ह्याचं काहीच त्यांना शब्दामध्ये स्वरूप सांगता आलं नाही. याचं कारणच तो स्वसंवेद्य आहे. आपलं आत्मरूप हे स्वसंवेद्य असतं. आपलं आपल्यालाच ते कळू शकतं. कारण का की आत्म्याचा किंवा परमात्म्याचं किंवा आत्म्याचं ज्ञान होणं ह्याचा अर्थ त्याचा अनुभव येणं. त्याचा अनुभव येणं. अनुभव ज्ञान म्हणजे काही आपण काहीतरी वाचलंय, चारी वेद वाचले, सगळी उपनिषद वाचली आहेत की आपल्याला लगेच सगळं परमात्म्याचं स्वरूप कळलंय ना, आत्म्याचं स्वरूप कळलंय आणि आपल्याला आत्मज्ञान झालं असं आपण म्हणू शकत नाही. ह्याचं कारण असं की परमात्मा आणि आत्मा हे जे आहे हे सगळं म्हणजे परमात्मा आत्मा एकच आहे, पण त्याचं ज्ञान म्हणजे अनुभव, त्याचा अनुभव येणं. आणि अनुभव जो असतो तो अनुभव हा नेहमी स्वसंवेद्य असतो. आपला आपल्यालाच येतो अनुभव. कुठलाही अनुभव घ्या, कुठलाही अनुभव हा आपला आपल्यालाच येतो. बघा, आनंद, एखादी गोष्ट झाली, आपल्याला आनंद, खूप आनंद होतो. आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं आणि कोणाचं नातवांचं कोणाचं चांगलं झालं, आपल्याला जो काही मोठा आनंद होतो, आपण अगदी दुसऱ्याला सांगतो काही शब्दामध्ये, पण आपला खरा भाव आपल्याला नाही सांगता येत. तो कुठेतरी आतच असतो. हा जो आतला अनुभव आहे आनंदाचा तो आपला आपल्यालाच येतो. किंवा दुःखाचा अनुभव, रागाचा अनुभव, कुठलेही अनुभव बघा की ते आपले आपल्यालाच येत असतात. दुसऱ्याला सांगून कळणार नाही. दुसरा म्हणेल काय एवढ्या तेवढ्याला रागवतेस असं म्हणेल. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते काही फार महत्त्वाचं नाही आहे. आपला तो अनुभव आहे, आपल्याला आलेला आहे, म्हणजे तो स्वसंवेद्य असतो ना. तसंच आत्मा किंवा परमात्मा हे स्वसंवेद्य आहेत. त्याचं वर्णन करून दुसऱ्या कोणी सांगून वेदांनी उपनिषदांनी, आणि आपण सगळे वेद आणि उपनिषद आणि भगवद्गीता आणि सगळं पाठ केलं तरीसुद्धा आपल्याला परमात्मज्ञान झालं किंवा आत्मज्ञान झालं असं आपण म्हणूच शकत नाही. आत्मज्ञान परमात्मज्ञान हा अनुभव आहे आणि म्हणून त्याला स्वसंवेद्य. तर स्वसंवेद्य आत्मरूपा त्यालाही ते नमन आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे सगळे शब्द एकच आहेत. कसे? आद्या म्हणजे जो परब्रह्म आहे, परमात्मा आहे, ज्याचं वर्णन वेदांनी करण्याचा प्रयत्न केला, तोच आत्माही आहे. आत्मा आणि परमात्मा हा भिन्न नाही. हे ज्ञानेश्वरीतलं फार महत्त्वाचं, गीतेतलं फार महत्त्वाचं एक तत्त्वज्ञान आहे की जे मी ज्याचा फार विस्तार आत्ता करत नाही, कारण ते फार जड होईल, म्हणजे डोक्याला फार जड होईल, कंटाळवाणं होईल, म्हणून मी ह्याचा विस्तार करत नाही. पण आपण जसजसे आपण ज्ञानेश्वरी जास्त जास्त पुढे पुढे जात जाऊ, पहिला दुसरा अध्याय करत करत 18व्या अध्यायापर्यंत आपण जाऊ ना, त्यावेळेला आपल्याला कळणार आहे की ह्याचा अर्थ काय आहे. की या संबंध ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये आत्म्यापासून ते परमात्मा, आत्म्यापासून ते विश्वात्मक ईश्वर आणि परब्रह्म किंवा परमात्मा अशा 3 प्रकारे त्याचं वर्णन केलं आहे. किंवा 3 लेवल्स आपण लक्षात घेऊ. 3 स्तर आहेत की आत्मा ही एक स्तर की जी आपल्याला आपला आत्मा असं आपण म्हणतो. आता विश्वामध्ये भरलेला, संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आत्मा हा विश्वात्मक आत्मा, आणि विश्वोत्तीर्ण आत्मा
की ज्याला आपण परमात्मा असं म्हणतो, परब्रह्म असं म्हणतो, ह्या सर्व म्हणजे आत्म्यापासून ते विश्वात्मक आत्मा आणि परमात्मा इथपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी घेऊन जाते. आणि ते आपल्याला सगळं हळूहळू आपल्याला ते सगळं स्पष्ट होत जाणार आहे. मी आत्ता फक्त एवढंच त्याच्याबद्दल बोलतो. आता ही पहिली ओवी आपण पाहिली. आता त्याच्यानंतर आपण दुसरी ओवी पाहतो आणि ती अशा प्रकारची आहे. आणि मी खरं म्हणजे दोन्ही ओव्या लागून आता घेते हां, कारण दोन्ही ओव्या लागूनच त्याचा अर्थ होतो. एक ओवी सुट्टी आपण विचारात फक्त त्याचा अर्थ कळावा म्हणून मी पहिली ओवी सांगितली होती, पण आपण दोन्ही ओव्या एकत्र पाहूया. आता त्यांनी काय म्हटलंय? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याच्या पुढे दुसऱ्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. ही पुढची ओवी. आता ह्या ओवीतले जे शेवटच्या दोन ओळी आहेत ना, अगदी सोप्या आहेत, त्या मी आधी सांगते आणि मग पहिल्या दोन अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहू. खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या नीट कळायला पाहिजे. शेवटची ज्या दोन ओव्या आहेत त्या अशा आहेत की निवृत्तीदास म्हणजे ज्ञानदेवांनी आपल्या स्वतःचं नाव फारसं कधीही ह्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी हे केलेलं नाही, म्हटलेलं नाही. ज्ञानदेव म्हणे असं फार क्वचित कुठेतरी आलेलं असेल, पण बहुतेक वेळेला त्यांनी जो उच्चार केला आहे तो निवृत्तीदास. कारण निवृत्तीच माझ्या मुखातून बोलतो आहे, निवृत्तीनाथ माझ्या मुखातून बोलत आहेत, माझे गुरु माझ्या मुखातून बोलत आहेत, माझं देव माझ्या मुखातून बोलतात, हीच त्यांची भावना होती. आणि त्यामुळे त्यांनी कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आहे. तर असे निवृत्ती दास ज्ञानदेव असं म्हणतात अवधारी जो जी. हे कोण? अवधारी म्हणजे लक्ष द्या, अवधार म्हणजे लक्ष देणं, अवधारी जो म्हणजे अनेक श्रोत्यांना म्हटलेला आहे. आणि तो जी जो शब्द आहे ना, तो आपण कसं म्हणतो की ऐका श्रोते हो ऐका, तो हो कसा आपण वापरतो मध्ये, तसं तो जी आहे. तर ऐका श्रोते हो ऐका असं त्याने म्हटलेलं आहे, अवधारी जो जी. आणि अवधार म्हणजे लक्ष द्या. काल गेल्या तासाला मी थोडं त्याबद्दल बोलले होते की लक्ष द्यायचं, ऐकायचं कसं असतं ह्याचा मी उल्लेख केला होता. पुढे पुन्हा कधीतरी त्या संदर्भामध्ये उल्लेख करीन. तर ते अवधारी जो जी म्हणताना ज्ञानदेवांचा हाच त्यांचा उद्देश आहे की सर्व श्रोते हो नीट लक्ष देऊन ऐका, असं ते म्हणतायत. आणि आता ते काय सांगतायत की त्या ओवीचा पहिले दोन जो भाग आहेत ते आपण पाहतो. आणि ते म्हणजे देवा तूची गणेशू सकलमती प्रकाश. खूप महत्त्वाचे शब्द आहेत, खूप महत्त्वाच्या कल्पना आहेत या. आता ह्या ठिकाणी हा जो पहिला शब्द आहे देवा असं जे म्हटलंय ना, ते कशाला म्हटलंय? तर आधी ज्या ब्रह्म परमात्मा आत्मा ह्याचं आद्या हे जे सगळे शब्द आले ना, त्याला जोडूनच हा शब्द आहे. म्हणजे परब्रह्मालाच देवा म्हटले. देवा म्हणजे कुठला तिकडचा एक विशिष्ट देव असा अर्थ घेऊ नका. देवा ह्याचा अर्थ परब्रह्मा, परब्रह्मा असं आहे, परमात्म्या, परमेश्वरा. तूची गणेशू, परब्रह्माला गणेश म्हटलेलं आहे. आता हे असं का? किंवा याचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी
म्हणजे आता गणेश ही कल्पना पहा की गणेश म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे एक साकार मूर्ती उभी राहते ना. गणेश म्हटल्यानंतर काहीतरी एक रूप उभं राहतं. गणपती आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. आता त्या गणेशालाच ते परब्रह्म म्हणतात. आता परब्रह्म जे आहे त्याचं वर्णन वेदांनाही करता आलं नाही, कारण परब्रह्म हे निर्गुण निराकार मानलं जातं. त्याला कुठलाही आकार नाही आहे, ते कुठल्याही मूर्त स्वरूपामध्ये नाही आहे. म्हणूनच वेदांना किंवा कोणालाच परब्रह्म म्हणजे काय हे सांगता येत नाही. तर असं जे निर्गुण निराकार असं जे परब्रह्म, त्यालाच इथे ज्ञानदेव गणेश म्हणतात. म्हणजे गणेश हे तर साकार सगुण, बरोबर आहे. सगुण हा शब्द माहिती आहे आपल्याला सर्वांना. तर सगुण रूप आहे. आणि परब्रह्म हे तर निर्गुण निराकार रूप आहे. मग त्यालाच परब्रह्म कसं म्हटलं गेलं आहे, का म्हटलं गेलं आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि ते माहिती होण्यासाठी म्हणून मी किंवा ते स्पष्ट होण्यासाठी मी एका मंत्राचा किंवा एका श्लोकाचा आधार घेते. अथर्वशीर्ष आपल्याला माहिती असेल. आपल्यापैकी बरेच जण अथर्वशीर्ष म्हणत असतील. माहिती तर नक्की आहे अथर्वशीर्ष. मी अथर्वशीर्षाचा आधार घेऊन हे तुम्हाला समजावून सांगते की परब्रह्म आणि गणेश हे एकच कसे. हां, आता आपण अथर्वशीर्ष विचारात घेऊ. ज्यांना माहिती नाही त्यांनी नंतर कोणाकडून तरी लिहून घ्या. आता ते लिहिण्यामध्ये वेळ घालवू नका. पण मी जे काही बोलते आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या, कारण त्यातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता अथर्वशीर्षातला पहिला श्लोक पहा कसा आहे. कशी सुरुवात होते. ओम नमस्ते गणपतये, म्हणजे गणपतीला उद्देशून आहे. गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीची प्रार्थना आहे. तर ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वम् असि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलुइदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. मी मुद्दाम सावकाश म्हटलं. त्यातले शब्द तुम्ही लक्षात घेतले असतील तर ते शब्द आणि आता आपण पाहिलेल्या ह्या पहिल्या 2 ओव्या आणि ह्या ओवीतली पहिली सुरुवात पहा आणि त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा की काय म्हटलंय या ठिकाणी. ह्या अथर्वशीर्षामध्ये काय म्हटलेलं आहे की गणपतीची प्रार्थना, त्याला नमस्कार केलेला आहे. गणपते नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वम् असि. तत्व ह्याचा अर्थ कधीही विसरू नका. हा शब्द आपल्या विवेचनामध्ये अनेक वेळा येणार आहे, कधीतरी येणारच आहे. तर तत्व ह्याचा अर्थ परमात्मतत्व, परतत्व. तत्वज्ञान हा शब्द सुद्धा त्यावरूनच आलेला आहे. परमात्म्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान या शब्दात या अर्थानेच तो आलेला आहे. तर परमतत्व म्हणजे तत्व. तर त्वं प्रत्यक्षं तत्त्वम् असि म्हणजे तू प्रत्यक्ष परमात्मा आहेस. बरोबर आहे. तत्व म्हणजे परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म. तू प्रत्यक्ष परब्रह्म आहेस असं म्हटलेलं आहे पहिल्या ओळीत. त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि आणि त्वमेव केवलं हर्तासि म्हणजे तूच कर्ता, करविता, कर्ता
तूच धरता म्हणजे धारण करणारा, हे सगळं सृष्टी, हे सगळं विश्व तू धारण केलेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. तर तूच धारण करणारा आणि तूच हरण करणारा, हरण करणारा, ह्याचा संहार सुद्धा तूच करतोस. म्हणजे आपण 11व्या अध्यायामध्ये जाऊ त्यावेळेला त्या संहाराचा उल्लेख होणार आहे. पहा की विश्वरूप जे दाखवलं त्याच्यामध्ये संहार दाखवला, की अर्जुना तू काय म्हणतोस की तू ह्यांना मारतोयस, अरे सगळा संहार तर मी करतोय. तर तो परब्रह्म संहार करणारा आहे. ही कल्पना जी आहे ती या ठिकाणी आहे की सगळा संहार म्हणजे ज्याला आपण एरवी ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो. ब्रह्मा हा निर्माता, विष्णू हा संवर्धन करणारा आणि महेश संहार करणारा. तर संहार ह्याचाही अर्थ खोल आहे. मी कधीतरी ज्या वेळेला ते येईल त्यावेळेला मी सांगेन. तर अशा प्रकारे करता, धरता आणि हरता तूच आहेस. म्हणजे परब्रह्म हेच त्यालाच म्हटलेलं, गणेशा तूच आहेस, हे सगळं तूच करतोयस. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि. आता सर्वं खलु इदं ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की सर्व खलु ह्याचा अर्थही तसाच होतो, सर्व असाच होतो. पण हे सर्व जे काही आहे, हे इदम 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 म्हणजे हे सर्व जे काही आहे, म्हणजे हे जे सर्व विश्व आहे, ही जी काही सर्व सृष्टी आहे, ही सर्व सृष्टी, हे सर्व विश्व, ह्याच्यामध्ये तूच आहेस. तूच म्हणजे ह्या जे मी म्हटलं ना विश्वात्मक परमात्मा, असं जे मी म्हटलं की विश्वात्मक त्याचं जे स्वरूप आहे परमात्म्याचं, ते हे की खलु इदम सर्वामध्ये असलेलं असं विश्वात्मक त्याचं जे स्वरूप आहे ते ह्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तू हे सर्व विश्व म्हणजे तूच आहेस असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलं की त्वमेव साक्षात आत्मासी नित्यम. म्हणजे तू साक्षात आत्मा आहेस, नित्य आत्मा. म्हणजे आत्म्याचं स्वरूप नित्य आहे. आत्म्याला मरण नाही, आत्म्याला जन्म नाही. आत्मा हा अविनाशी आहे, तर तो नित्य स्वरूपामध्ये आहे. आणि अशा या नित्य असा जो आत्मा आहे तो तूच आहेस. म्हणजे पहा या ठिकाणी आत्मा, विश्वात्मा, परमात्मा ह्या सगळ्याला गणेश म्हटलेला आहे आणि त्यालाच देव म्हटलेलं आहे. तर देवा तूची गणेश. आणि त्याच्या पुढे जो म्हटलेला आहे सकल मती प्रकाशू. वेळ आहे ना आपल्याला, आहे ना, सकल मती प्रकाशू हे त्याला जोडून आहे. त्यामुळे मी आज तेवढं पूर्ण करते. कदाचित तो 5 मिनिटं जास्ती लागली तरी थांबा. सकल मती प्रकाशू. आता ह्याचा गणेशाला म्हटलंय की तू मती, ह्याचा अर्थ बुद्धी, सर्व बुद्धी मध्ये तू प्रकाश पाडतोस असं म्हटलेलं आहे. साध्या शब्दामध्ये म्हणायचं सर्वांच्या बुद्धीमध्ये म्हणा किंवा एकूण बुद्धीमध्ये, प्रज्ञेमध्ये तू प्रकाश पाडतो, म्हणजे ती बुद्धी जागृत करतोस तू असं म्हटलेलं आहे. आता असं का म्हटलंय हे आपल्याला विचारात घ्यायचं की गणेश ही सकलमती प्रकाशू असं गणेशाला का म्हटलं जातं. आपल्याला एवढं माहिती आहे की गणेश ही बुद्धीची देवता आहे, गणेश ही विद्येची देवता आहे वगैरे, एवढं माहिती आहे. पण त्याच्या मागचं जे काही एक थोडं तात्विक विचार आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. म्हणून सांगते की ह्याला सर्वमती प्रकाशू असं म्हणण्यामध्ये किंवा ह्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण जी ह्या ओव्यांची जी सुरुवात आहे ना, त्या ज्या ठिकाणी ओंकाराला
ज्ञानेश्वरांनी ओंकाराचं स्फुरण केलं आहे, त्या ओंकारापासून आपण गणेशापर्यंत येऊया. लक्षात घ्या मी काय म्हणते, ओंकारापासून गणेशापर्यंत येऊया. का? म्हणजे हे स्पष्ट होण्यासाठी ते आवश्यक आहे. का किंवा कसं? तर ओंकार हा जो आहे हा मूलध्वनी मानला जातो. ओंकार हा मूलध्वनी मानला जातो. म्हणजे विश्वाची, ह्या ब्रह्मांडाची निर्मिती पहिल्यांदा ज्या वेळेला झाली, त्या वेळेला जो एक ध्वनी आधी पहिल्यांदा ऐकू आला तो मूलध्वनी, त्याला मूलध्वनी असं म्हणतात. आणि तो ओंकार स्वरूपामध्ये होता. म्हणजे ओम अशा प्रकारे तो ध्वनी झाला, अशी आपल्या धर्मग्रंथांची ही विचारसरणी आहे. तो ओंकार हा मूलध्वनी. आणि आपलं जे सगळं ज्ञान आहे, जे वेदांमध्ये किंवा प्राचीन वाङ्मयामध्ये जे सगळं लिहिलं गेलेलं आहे, ते वेद उपनिषद यातलं जे सगळं ज्ञान आहे, ते ज्ञान कशा स्वरूपाचं होतं ह्याचा जर आपण विचार केला तर ते ध्वनी स्वरूपामध्ये होतं. आपलं जे मूळ ज्ञान होतं ते ध्वनी स्वरूपामध्ये होतं. म्हणजे काय तर अगदी प्राचीन, अतिप्राचीन काळी ऋषींना काही असे ध्वनी ऐकायला आले. आपला ही श्रद्धा आहे, आपल्या धर्मग्रंथांची ही शिकवण आहे की त्यांना असे काही ध्वनी ऐकायला आले, असे काही शब्द त्यांच्या कानावर पडले की ज्यांच्यामुळे त्यांना ज्ञान झालं. आणि ते ज्ञान विद, ह्यावरून वेद शब्द आलाय. विद म्हणजे ज्ञान होणं, विद म्हणजे ज्ञान होणं. तर त्यांना जे ज्ञान झालं ते वेद, आणि ते वेद म्हणजे त्यांना झालेलं ज्ञान हे त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे त्यांच्या शिष्यांना त्यांनी दिलं. आता ते सुद्धा कशा स्वरूपात दिलं तर ध्वनी स्वरूपातच दिलं, कारण वाणीने दिलं. त्या काळामध्ये लिखित स्वरूप नव्हतं की लिहून आज आपण जसं ज्ञानेश्वरीचं पुस्तक उघडतो आणि सांगतो तसं नव्हतं. तर लिखित स्वरूपामध्ये काहीच नव्हतं. जे काही होतं ते सगळं जे गुरु सांगतात ते श्रवण करायचं आणि ज्ञान करून घ्यायचं, ही पद्धती होती. आणि त्यामुळे पहिलं जे झालं ज्ञान, त्या ज्याला वेद असं आपण म्हणतो त्याला श्रुती असंही म्हणतात, श्रुती असंही म्हणतात. आणि का श्रुती म्हणतात तर त्याचं कारण ते आहे की जे श्रवण त्यांनी केलं, प्राचीन ऋषींनी जे श्रवण केलं त्या श्रुती, आणि त्या श्रुती त्यांनी म्हणजे त्यांनी श्रवण केलेलं ज्ञान त्यांनी पुढच्या त्यांच्या शिष्यांना दिलं. आणि अशा प्रकारे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत जात राहिलं. लिखित स्वरूपामध्ये नव्हतंच. आणि मग असा काही काळ गेला की पुढच्या ऋषींना फक्त काही मागच्या आठवणीच राहिल्या. बरोबर आहे. आपण काही काळ आता आपल्याला सुद्धा मागे ज्ञानेश्वरीमध्ये काय शिकलो 4 वर्षानंतर आपण विसरलो, तर तसं काही आठवणी राहिल्या, काही आठवणी गेल्या. पण जे काही आठवणी ऋषींच्या राहिलं ते त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं. आणि अशा ज्या आठवणी ज्या शिष्यांना दिल्या गेल्या त्याचे जे ग्रंथ त्यांना स्मृती ग्रंथ असं म्हणतात. स्मृती म्हणजे आधी श्रुती ग्रंथ आणि मग श्रुतीतून निर्माण झालेले ते पुढे श्रुती ग्रंथ, स्मृती ग्रंथ. तर असे स्मृती ग्रंथ निर्माण झाले. असा कित्येक शतकांचा, हजारो वर्षांचा काळ असाच लोटला की ज्या काळामध्ये लिखित काहीच नव्हतं, मौखिक स्वरूपामध्ये सगळं ज्ञान दिलं जायचं. म्हणजेच ध्वनी स्वरूपातच ज्ञान सगळं होतं त्या काळामध्ये. वेद उपनिषद अनेक प्रकारचे इतर वाङ्मय त्या काळामध्ये निर्माण झालं. अनेक षड्दर्शनं निर्माण झाली. दर्शन म्हणजे परब्रह्माचं
देण्याचा प्रयत्न ऋषींनी केला. हे सगळं जे पूर्वीचं प्राचीन अतिप्राचीन जे वाङ्मय आहे ते सगळं ध्वनी स्वरूपातच होतं. वाणी स्वरूपातच होतं. आणि म्हणून आता लक्षात घ्या की त्या सगळ्या ज्ञानाला ज्याचा उल्लेख एरवी सारस्वत असा केला जातो की सरस्वती ही विद्येची देवता, तर तिच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं ज्ञान असंही त्याला म्हणतात. त्यामुळे या प्राचीन ज्ञानाला सारस्वत असं म्हटलं जातं. आणि असं हे सगळं सारस्वत, त्याचाच अर्थ काय की ज्ञानपूर्ण वाङ्मय. सारस्वत म्हणजे काय तर ज्ञानपूर्ण वाङ्मय, ज्ञानपूर्ण साहित्य, जे सगळं ध्वनी स्वरूपात वाणी स्वरूपामध्ये होतं ते. हे सगळं सारस्वत जर विचार केला जो ध्वनी स्वरूपामध्ये आहे, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं की जो ओंकार हा जो मूल ध्वनी होता, ह्या ओंकाराचं विस्तारित रूप म्हणजे सगळं सारस्वत. ओंकाराचं विस्तारित रूप, बरोबर आहे. विस्तारित मी का म्हणते की सगळं मग त्याच्यातून कितीतरी ग्रंथ पुढे 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 निर्माण होत राहिले, जे वाणी स्वरूपातच होते, ध्वनी स्वरूपातच होते. तर असं हे सगळं विस्तारित रूप सगळं जे निर्माण झालं ते मूलध्वनी ओंकाराचं विस्तारित स्वरूप होतं. आणि ते म्हणजे आपलं सारस्वत. म्हणजे ओंकाराचं विस्तारित रूप म्हणजे आपलं ज्ञानपूर्ण वाङ्मय, आपलं सगळं ज्ञान. असंच आपण आपलं सगळं प्राचीन ज्ञान म्हणजे ओंकाराचं विस्तारित स्वरूप. आता आपण असं लक्षात घेऊ की याचा गणेशाशी काय संबंध, बरोबर आहे. कारण तिथे काय म्हटलंय की सकलमती प्रकाश असं म्हटलंय ना, तर गणेशाशी ह्याचा काय संबंध आहे तोही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता तो लक्षात घेताना आपण असा विचार करायचा आहे की आपल्या शास्त्रानुसार, आपल्या योगशास्त्रानुसार, आपल्या धर्मशास्त्रानुसार, आपल्या अध्यात्मानुसार आपल्या शरीरामध्ये काही चक्र आहे, निराळी चक्र आहे. आणि ह्या चक्रांमध्ये मूलाधार चक्र जे आहे, लक्षात घ्या, मूलाधार चक्र जे आहे त्या मूलाधार चक्रामध्ये आपलं शास्त्र असं सांगतं की आपल्या वाणीची निर्मिती, आपण जे बोलतो, आपण जे उच्चार करतो, ह्या आपल्या वाणीची निर्मिती मूलाधार चक्रामध्ये होते असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या वाणीची निर्मिती मूलाधार चक्रामध्ये होते. जरी आपण कंठातून तोंडानी उद्गार करत असलो तरी सुद्धा ती वाणी निर्माण होते मूलाधार चक्रातून असं आपलं शास्त्र सांगतं. आणि या मूलाधार चक्राची देवता गणेश आहे. मूलाधार चक्राची देवता गणेश आहे. कसा संबंध आहे लक्षात घ्या. आणि त्याशिवाय आपल्याला हे कळणंच शक्य नाही. ह्या मूलाधार चक्राची देवता गणेश आहे. अथर्व शीर्षामध्ये मला वाटतं 6वा किंवा काहीतरी श्लोक आहे, ज्या ठिकाणी म्हटलंय मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे. मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे गणेशाला म्हटलंय की गणेशा तू मूलाधार चक्रामध्ये स्थित आहेस, नित्य स्थित आहेस. नित्यम, नित्य तू स्थित आहेस म्हणजे तुझं स्थान मूलाधार चक्रामध्ये. म्हणजे मूलाधार चक्राची देवता गणेश आहे. आणि मूलाधार चक्रातून वाणी निर्माण होते आणि वाणीतून सगळं ज्ञान
आपलं प्राचीन ज्ञान सगळं वाणीतून दिलं गेलं. त्यामुळे लक्षात आलं संबंध कसा आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की गणेश हा सर्व मतिप्रकाशू, म्हणजे ज्ञान आपल्याला जे काही पूर्वीसुद्धा जे काही ज्ञान एका ऋषींनी दुसऱ्यांना दिलं, त्यांनी आणि पुढे दिलं, हे जे सगळं पुढे पुढे गेलं ज्ञान, हे ज्ञान जाताना वाणीचा उपयोग झाला आणि ती वाणी मूलाधार चक्रातून निर्माण झाली आणि त्या मूलाधार चक्राची देवता गणेश आहे. म्हणून गणेशाच्या कृपेने हे सगळं ज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि आज सुद्धा जरी लिखित स्वरूपामध्ये ते ज्ञान असलं तरी सुद्धा आपली परंपरा ही गुरु परंपरा आहे, हे आपण नाकारू शकत नाही. गुरुनी आज ज्ञानेश्वरांनी आपल्याला इतकं सोपं करून गीता सांगितली म्हणून की आपल्यापर्यंत पोचू शकली. याचा अर्थ ज्ञानेश्वर हे गुरु, आपण त्यांचं महात्म्य गुरु म्हणून लक्षात घेतलंच पाहिजे. तर त्यांनी सांगणं आणि आपल्याला ते ज्ञानग्रहण आपण करणं, तर अशा प्रकारे हे एकाने दुसऱ्याला सांगत त्यांनी तर निरूपणच केलं होतं. आणि त्याच्या पुढे मग आता जरी लिखित शब्द असले तरी सुद्धा ते कोणीतरी समजावून सांगावे लागतात, आपल्याला लगेच कळत नाही. ज्ञानेश्वरी कुठे कळते आपल्याला लगेच, कित्येक शब्द आपल्याला समजत नाही. तर असे सगळं जे आहे तर ज्ञानाचा प्रकाश आपल्या मतीमध्ये किंवा आपल्या सर्वांच्या मतीमध्ये पडतो तो गणेशामुळे, ही अशी कल्पना आहे. आणि म्हणून सकल मती प्रकाशू असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे हे एकमेकांशी त्याचा जो संबंध आहे पहिल्या ओवीमध्ये सांगितलेला आणि दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलेला हा इतका महत्त्वाचा आहे की हे आपण कधीच विसरायचं नाही. विशेषतः पहिल्या ओवीमध्ये असलेली आणि दुसऱ्या ओवीतला पहिला देवा हा केलेला देवा आणि त्याला गणेश म्हटलंय, ह्या इथपर्यंतचा हा सगळा भाग हा कधीही आपण विसरायचा नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सतत ह्याचं दर्शन होणार आहे, हे आपल्याला सतत समजावून घ्यायचं आहे. तर त्यामुळे ह्या 2 ओव्या कायम आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सुलभाताई माझी अशी, म्हणजे आज मी ज्या वेळेला ह्याच्यासाठी वाचत होते त्यावेळेला मला आतून असं एक विचार आला की आपण नुसतं अलंकापुरी हे आपण म्हणतो ते आपण म्हणूया, पण त्याच्या आधी ह्या ज्या 2 ओव्या आहेत ह्या आपण 2 ओव्या म्हणूया, म्हणजे आपल्याला त्याचं विस्मरण कधीही होणार नाही. आणि ह्या ओव्या सतत आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर आपल्याला पुढे ज्ञानेश्वरी ज्या वेळेला ते अर्थ आपण त्याचं विवरण करू ना, ते प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात येईल की हो ह्याचा संबंध त्याच्याशी आहे, ह्याचा संबंध त्याच्याशी आहे. पहा, आत्मा, परमात्मा, विश्वात्मा हे सगळं कसं एक आहे, हे सगळं आपल्याला जे उलगडत जाणार आहे पुढे ते सगळं ह्या 2 ओव्यांमध्ये आहे. म्हणून आपण ह्या 2 ओव्या प्रथम म्हणूया, मग आपण अलंकापुरी म्हणूया आणि मग आपण सुरुवात करू उद्यापासून. आज इथे कसं आहे ना, विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे दोषो निमजल्यावे पसायलानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाभो प्राणी जादो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविदे ओवावेही हेत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुधिया झाला सुधिया झाला. शनिवारी गुरुपौर्णिमा आहे, पण मग आपण पुढच्या बुधवारी करूया का? बरं मला